दादा काय सांगाल, मुकुंद काकड हे फार नाव सध्या प्रसिद्धीमध्ये आहे आणि सामाजिक कार्यामध्ये त्याचा फार मोठा सहभाग आहे, तर आपल्याकडे देखील त्याने काही कार्य केलं असं काय सांगाल आपण? ठीक आहे, ठाणगाव नगरीमध्ये गावातल्या लोकांनी आणि मुकुंद शेठच्या एक बहुबळाने 80 लाखाच्या मंदिराची निर्मिती त्यांनी केली आणि मी तर 18 वर्षापासून पुजारी म्हणून ह्या गावात देवाची सेवा करत आहे। तरी मुकुंद शेठ हे आमचे ठाणगाव गावाचे निवासी असले तरी ते सध्या घाटकोपरला काही वर्षापासून स्थिर झालेले आहे। तरी ते तिथून आम्हाला मोबाईलद्वारे कोणत्या गावातल्या त्यांच्या माध्यमाद्वारे दत्त जयंतीचा खर्च, अष्टमीचा खर्च, आम्हाला गॅस टाकी, संपूर्ण लाईट बिल, आम्हाला दुःख सुख दवाखाना मेडिकलचा, आम्हाला कपडे सर्व आम्ही जे जे त्यांना फोनमध्ये मेसेज पाठवला ते जवळजवळ आम्ही अर्ध्यातून आमचं संपूर्ण आमची दिनचर्या आमचे मुकुंद शेठ चालवत आहे। तरी आम्हाला त्यांचा पूर्ण आधार आहे म्हणून आम्ही व्यवस्थितरित्या कोणतं न टेन्शन घेता आम्ही देवाची सेवा करतो आणि आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहो आणि आमचे देवश्री चक्रस्वामी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना शुभचिंतन व त्यांचे कोणते कार्य हाती घेतले ते उदंडपणे आणि मोकळेपणाने सिद्धी जाईल अशी मी देवापाशी प्रार्थना करतो आणि आमच्या मुकुंद शेठला शेवटपर्यंत असे कार्य गोरगरिबांना यांना सर्व कोणत्याही कार्यासाठी मदत करण्यासाठी त्यांना परमेश्वरांनी बुद्धी देवो आणि त्यांचं आयुष्य उदंडित करो ही माझी इच्छा आहे। दंडोत प्रणाम। जय श्री चक्रधर श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय।